तर अकोल्यामध्ये सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय। पारा थेट 44 डिग्रीवर पोहोचलाय, त्यामुळे अक्षरशः नागरिकांच्या अंगाची लाही होते। दुपारच्या वेळेला रस्त्यावर बाहेर पडणंही मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे अकोल्याचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। बघूया। बाबा अकोल्याचं सर्वाधिक जास्त तापमान जगामध्ये सर्वात जास्त तापमान अकोल्याचं आहे। पण अकोल्यातले लोक लाई होते म्हणून इथं हे प्याले रसवंतीवर येतात। हे इथं पिऊ राहिले लोक, आपण पाहू राहिलो। आणि आता काही लोक आपल्यासोबत आहेत, आपण पाहू आता ते लोक काय म्हणतात। तर काय सांगाल काका, काय म्हणणं आहे तुमचं? अरे हे अकोल्याचं ऊन लय आहे। हे 43.8 होतं काल तर जगातलं आणि भारतातलं सर्वात जास्त होतं। लाई होऊन राहिली आमची। आम्ही काम कसे करावं, धंदे कसे करावं, बाहेर निघता येत नाही। असा वांदा झाला या उन्हानं की लेकरापासून तर सर्व मोठ्या माणसापर्यंत बेदम झालेले आहे। काही खरं नाही, एवढ्या उन्हात बाहेर निघणं कठीण झालेलं आहे। कूलर काम करत नाही, एसी काम करत नाही। एवढं तुफान झालं राजे हो, काय सांगावं तुम्हाला। लाईन असते का नाही? हा, लाईन कमी झाली आता। हा, काय सांगावं तुम्हाला, लय तकलीफचं काम आहे या उन्हात। आता घरून बाहेर निघले तुम्ही तर मग हे काय बांधलं डोक्याले? हे डोक्यावर पांढरं दुपट बांधल्याशिवाय तर निघता येत नाही। ते निघाल तर ऊन लागीन आणि बिमार पडायचं रिकाम काम होईन राजो। लय बेकार काम झालेलं आहे। हा, बरोबर आहे। अकोल्यात पाहिलं ना तुम्ही पब्लिक हो कशी आहे अकोल्यात तापमान। आपल्यासोबत आणखीन आहेत लोक बसलेले, काय म्हणताल तुम्ही, काय सांगता? ऊन तपू राहिलं लय मोठं। हा राजा, ऊन तर तपूनच राहिलं। मग आता उन्हात फिरायला नाही पाहिजे ना? नाही हो, हे बांधून हिरू आलो ना आम्ही। आता काय आलते तुम्ही बाई? आता सोळा प्याले। थोडा पिला थंड वाटते थोडं। थोडस कलेजा थंड होते। कलिजा कसा गार